आणि मुख्य कॅमेरामॅन समीर सर देखील सज्ज आहेत। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर लेग कॅमेरामॅन पाहायला मिळतील। विराजजी बांदल सर देखील सज्ज आहेत आणि रणजित दादा सुरगे खरं तर ओनर आहे ते देखील सज्ज आहेत। मॅचला करतोय ऑन, विनंती असेल आता सामन्याला करूयात ऑन। अगदी 8 षटकांची मॅच आहे। चेंडू जर कधीही हरवला तर नवीनच चेंडू असेल याची नोंद घ्या। महत्वपूर्ण खरं तर सूचना असतील। 2 षटकांचा पॉवर प्ले असेल। 5 गोलंदाज वापरण्याची इथे मुभा असेल। 5 गोलंदाज खरं तर आपल्याला वापरावे लागतील याची नोंद घ्या। आणि 7व्या षटकापर्यंत तुम्ही केव्हाही पॉवर प्ले घेऊ शकता। 7वं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं कंपल्सरी असतील। मुख्य पंच मॅचला ऑन करतील। रणजित फराटे स्ट्राईक वरती आहे। गोलंदाजी मार्क वरती अगदी सितारा आहे भिवरी टीमचा वेगवान संदीप। आडो बॅटने उलटा पुलटा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूला पिक केलंय। रणजित फराटेचा क्लास तर ब्लास्ट 6 रन षटकार। अगदी षटकार मिळेल। षटकाराच्या मदतीने खरं तर धावफलकाचा श्री गणेश नक्कीच रणजितची ही तळपती बॅट करते आणि षटकार त्याच्या बॅटमधून आत्ताचा आलाय। चांगला फटका खेळलाय। फटक्याच्या मदतीने धावफलकावरती 6 हा आकडा लागेल। संदीप काळे खरं तर अनुभवी गोलंदाज आहेत। आज बऱ्याच मोठमोठ्या गावास टुर्नामेंटमध्ये संदीप काळेची ख्याती देखील खूप मोठी आहे। अगदी कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर नक्की चांगली गोलंदाजी संदीपची पाहायला मिळाली। त्याच्यानंतरचा चेंडू पुरेशी एकदा इथे अगदी खोलवर टप्प्याचा इथे रोखण्याचा प्रयत्न। वॉट कॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कॅच ऑफ द डे बनू शकेल आणि इथे मोठा मासा काढायला चिकटलाय। अगदी विकेट आली आहे। संदीप आहे तर काही होऊ शकेल मैदानाच्या आतमध्ये। इथे धावांना ब्रेक लावण्यात यश आलंय। अगदी मोठा फटका आला परंतु त्याच्यानंतर संदीप काळेचा नावाचा डंका टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय। विकेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजितला बाद करण्यामध्ये यश आलंय। इथे ऋतिक सज्ज होईल। काळेवाडी टीम 12वा खेळाडू पाठवून द्या अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या। या षटकाच्या आतमध्ये खरं तर 12वा खेळाडू येणं गरजेचं असेल। काळेवाडी टीम लक्ष द्या, महत्वपूर्ण सूचना आहे अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। समोरच्या दिशेने आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतंय। वन बाउन्स पुन्हा एकदा चेंडू लँड होईल। 4 रन चौकार। इथे आक्रमण बनेल। अगदी ऋतिक काळे खरं तर फटका खेळलाय पहिल्या चेंडूवरती अगदी षटकार। त्याच्यानंतर धावांचा ब्रेक नक्कीच फेल करण्याचा प्रयत्न भिवरी टीम करत होता परंतु ऋतिक मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि ऋतिकच्या बॅट मधून खरं तर पहिला चौकार इथे आलाय। त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असेल। इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये देखील एक चेंडूला रोखले। अगदी हाई चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळेल। डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे। त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील एक चांगला फटका तर आहे। पुन्हा एकदा वाटलाग मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने करावा लागेल। सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने दुहेरी पण पूर्ण होईल परंतु मैदानाच्या आतमधून सनसनी चौकार 4 रन।
चौकार मिळतोय. आक्रमण तर मैदानाच्या आतमध्ये होत चाललंय. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलणं खरं तर गरजेचं आहे आणि ती टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पॉवर प्लेचा फायदा उचलतीये. अगदी चौकार आलाय ऋतिक काळेच्या बॅटमधून. प्रदीप सतफळे अगदी नॉन स्ट्राईकला आहे. संघाचा कर्णधार खरं तर प्रदीप सतफळे. काळेवाडी टीम त्यानंतरचा चेंडू पुरशी एकदा आयकॉनला खरं तर थांबवण्यामध्ये यश आलंय, परंतु त्याच्यानंतरचे चेंडू मात्र सुरेख आहेत, परंतु त्याच्यावरती आक्रमण बनवलं बॅटरने. 14 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्याच्यानंतरचा चेंडू ऋतिक. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मिळेल. अगदी सिंगल येते. त्याच्यानंतर प्रयत्न सुरू आहे. ते सिंगल वरती समाधान मानलं गेलंय. अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खर तर एक मार्गस्थ होतोय आणि एका षटकाचा खेळ संपतोय. काळेवाडी 11 टीम पोहोचते 15 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 धावा धावफलकावर. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. अगदी दमदार आमदार चषक 2025 सन्माननीय अनिकेतजी राजूशेठजी झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर भव्य गाववाच क्रेडिस्की बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. अगदी 5वा दिवस अर्थात अंतिमचा फायनलचा दिवस खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 8 तारखेपासून खरं तर ही चालू झालेली स्पर्धा आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपली गेली आहे. आजचा दिवस मात्र अंतिमचा आहे आणि आजचा दिवस कोणाचा असेल हे देखील खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी दुसरं मार्गस्थ होतोय आणि गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. अक्षय कटके षटक क्रमांक 2 मार्गस्थ करतोय. ऋतिक पुन्हा एकदा तयार आहेत आक्रमण करण्यासाठी. त्याच्यानंतरचा चेंडू आहे. इथे आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अगदी डॉट बॉल मिळेल. सुरेख चेंडू इथे बनतोय. डॉट चेंडू येणं तर गरजेचं आहे. अगदी रणजितला बाद करण्यामध्ये पाठीमागच्या षटकामध्ये यश संदीप काळेला नक्कीच भेटलंय. जवळजवळ त्याने 15 धावा खर्च केल्या, परंतु एक विकेट ती मात्र नक्कीच खूप महत्वाची होती. ऋतिक डी पॉइंटच्या दिशेने आक्रमण बनवेल. अगदी चेंडू वेगवान आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडूचा वेग सीमा रेषा पार. 4 रन. चौकार. चौकार आणि चौकार मैदानाच्या आतमधून खरं तर धावफलकावरती येत आहेत. चौकारांचा पाऊस मागच्या षटकामध्ये पण पाहायला मिळालाय आपल्याला. अगदी ऋतिकच्या बॅटमधून आतापर्यंत देखील भरपूर धावा आल्यात. एकोणवीस धावा धावफलकावरती आहेत. इथे आडव्या बॅटने हवाई तडाखा. चेंडू लँड तर प्रीतम आणि प्रीतम इथे आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. चरण षटकार. अगदी चौकार षटकार आणि धावांचा पाऊस पाडणं गरजेचं आहे टीम काळेवाडी 11 साठी आणि तो मी नक्कीच पाडेल. ऋतिक काळेच्या बॅटमधून हवाई यात्रेसाठी षटकार. अगदी 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यानंतरचं चेंडू पुरशी एकदा मैदानाच्या आतमधून. इथे अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू मात्र पोहोचेल. अगदी या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मिळेल. सिंगल मिळते या चेंडूवरती. पहिला चेंडू अगदी वेगवान अक्षय कटकेचं तर पाहायला मिळालं. अगदी डॉट बॉल आला. त्याच्यानंतर चौकार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हवाई यात्रा षटकार आणि इथे आताची एक सिंगल. 26 धावा धावफलकावरती आहेत. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. लेगबाईच्या माध्यमातून खरं तर आताची सिंगल धावफलकावरती येत असताना पाहायला मिळते.
इथे अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. काळेवाडी 11 टीम आता 27 या आकड्यावरती आहे. 27 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आहेत. अगदी महत्वपूर्ण मॅच सेमीफायनल 1 खरं तर आपण पाहतोय. पहिला दिवस काळेवाडी 11 टीमने नावावरती केला होता. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जे के डेव्हलपर्स भिवरी टीमने नावाचा डंका वाजवला. आज सेमीफायनल 1 मध्ये दोनही संघ मात्र खेळत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. अशोक गायकवाड षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये येतात. अगदी इथे प्रदीप सतपळेंचा क्लास आहे. इथे अगदी नशीब थोडस नक्कीच फिरलं गेलंय. तेजस पुढे एकदा क्षेत्ररक्षण नक्कीच करतील. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तेजस यांच्या माध्यमातून होतंय. इथे मिळत आहेत 2 धावा. 2 धावा खरं तर नक्कीच वाचवल्या गेल्यात. दादा गायकवाड गोलंदाजी मार्क वरती आहेत. अगदी षटक तिसरं मार्गस्थ करतायत. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा अगदी चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे आणि चेंडू पोहोचवलाय. लोंगोनच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचं काम चालू आहे. सिंगल येईल. त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न. मिळत आहेत 2 धावा याही चेंडूवरती. पाठीमागेच्या चेंडूवरती 2 आल्या. इथे 2 येतील. 2च्या मदतीने धावफलक बदलतंय. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सतफळे. इथे देखील घुटना टेक तमाशा करण्याचा प्रयत्न. तमाशा तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होईल. OUT आउट. बॅटर इथे बाद होतोय. प्रदीप सतफळेंना खरं तर बाद करण्यामध्ये यश नक्कीच टीम नव महाराष्ट्र जे के डेव्हलपर्स भिवरी टीमला नक्कीच मैदानाच्या आतमधून येते. विकेट आली आहे धक्का क्रमांक 2 काळेवाडी 11 टीमला. इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळाडू खरं तर इथे बाद होतोय. अगदी एक हलकीशी कडा. इथे बॅक टू द पवेलियन नक्कीच पोहोचेल. ओम काळे खरं तर या ठिकाणी बाद होतोय. कॉल बिहाइंडचा शिकार. बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. धावा खरं तर रोखण्यामध्ये यश आता मात्र नक्की येईल. ऋतिक काळेसाठी खरं तर पार्टनरशिपसाठी कोण असेल महत्वपूर्ण. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा अगदी चेंडू. योगेश बापू काळे खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अगदी सिंगल मिळालेल्या चेंडूवरती
सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक बदलेल. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. ऋतिक इथे क्लास दाखवेल. एक कडा घेऊन चेंडू वेगवान होतोय. नक्कीच वेगाचा वेगस्वार होईल. चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल. लॉंग लेग सीमारेषा पार. 4 रन. चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी 3चा खेळ संपतोय आणि टीमची धावसंख्या आता 36 या आकड्यावरती पोहोचतीये. 36 धावा धावफलकावरती आहे. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती 3 षटकांचा दरम्यान खेळ संपलाय. अगदी ऋतिक काळे मैदानाच्या आतमध्ये आहे. 10 चेंडूमध्ये 24 वैयक्तिक बनवलेत आपल्या टीमसाठी. त्यानंतर योगेश बाप्पू काळे देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. पार्टनरशिप इथून पुढे होणं खरं तर गरजेचं असेल. आक्रमण बनवणं गरजेचं असेल. 36 धावा धावफलकावरती. चला टीम जास्त वेळ नकोय. सामना मात्र सुरू करायचा आहे. अगदी हलक्या हाताने खरं तर चेंडू कट केला. या चेंडूवरती सिंगल मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुहेरीचा कॉल चालू आहे आणि मिळताय तिथे पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 4थं पाहतोय. अगदी पाठीमागचं षटक खरं तर अक्षय कटकेने दुसरं हाताळलं होतं. तिथे देखील जर पाहिलं तर जवळजवळ 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये आणि इथे 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा सज्ज आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये योगेश बापू काळे पुरुष एकदा स्ट्राईक वरती आक्रमण बनवण्यासाठी उभे आहेत. जवळजवळ 3 धक्के आपल्या टीमसाठी. विकेट वाचवून खेळणं खरं तर टीमसाठी खूप गरजेचं असेल. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय कटके. खोलवर टप्प्याचा चेंडू. दांडी 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 जी आहे ती केली जाईल. गोल बत्ती नक्कीच लागेल. विकेटचं पतन. बॅटरी बाद. अगदी दांडी गुल मैदानाच्या आतमध्ये अक्षय कटके खरं तर पाहायला मिळेल. धक्का क्रमांक टीम काळेवाडी 11 टीमला मैदानाच्या आतमध्ये बसतोय. 4था धक्का या ठिकाणी. विकेट. धावफलकावरती 38 आकडा आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती आहेत. अगदी योगेश बापूंना खरं तर तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पवेलियन पाठवण्याचं काम अक्षय कटकेंनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. सुरेख गोलंदाजी आज नक्कीच अक्षय करेल. अगदी रणजितला बाद करण्यामध्ये यश नक्कीच संदीपला आलं. त्याच्यानंतर बॅक टू बॅक विकेट जे आहेत त्या काळेवाडी टीमने भरपूर खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. सागर कापसे या ठिकाणी दाखल होत आहेत. एक महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 1 आमदार दमदार चषक 2025. अगदी आदरणीय अडिकेतदार राजू शेटजी झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर गाववास टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आणि सोहळा आहे तो मात्र क्रिकेटचा तो मात्र रंगला. अगदी अंतिमच्या दिवसामध्ये बॅटर सागर कापसे स्ट्राईक वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने आक्रमण. 1 बाउंड चेंडू. अक्षय गायकवाड रोखेल आणि या चेंडूवरती अगदी सिंगल जी आहे ती मिळेल. सिंगल मिळते या चेंडूला. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असेल. ऋत्विक ब्लास्ट करण्यासाठी तयार आहे. अगदी खोलवर टप्प्याचा स्ट्राईक करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळाय. चेंडूला डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा संदीप चेंडूला रोखतोय. अगदी इथे पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. चेंडूला खरं तर सांभाळून मात्र नक्कीच खेळावं लागणार आहे कारण की अक्षय कटकेचे मात्र धारदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
जवळजवळ पाहिलं तर एक पाठीमागची विकेट त्याने देखील एक दांडी गुल तर नक्कीच केली आहे. इथे अंतिम तो चेंडू उरलाय. खोलवर टप्प्याचा पाठीमागच्या दिशेने चेंडू मात्र खरं तर पोहोचतोय. अपील जोरदार मैदानाच्या आतमध्ये केली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे अगदी कव्हरची गरज असेल समोरच्या दिशेने हे पैकी पाहायला मिळतीये. अगदी इथे सिंगल तर आली परंतु पंच पुनशी एकदा सहा निशा देखील, दोनही पंच आज उत्कृष्ट आहेत. इथे तिसरे पंचांची मागणी. अगदी STC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही सहा दिशा अगदी दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. कॉट बिहाइंड मैदानाच्या आतमध्ये कॉट बिहाइंडचा शिकार सागर कापसे ठरतायत. विकेट आली आहे. बॅटर इथं बाद होतील. नाही नाही आत्ताची धाव घेऊ नका. आता खरं तर एक हलकीशी काढा इथे घातक ठरेल टीमसाठी. सागर कापसे यांना तंबूच्या आश्रयाला पोहोचावं लागेल. अगदी विकेट आली आहे. बॅटर बाद. इथे बॅटिंग पॉवर प्लेची मागणी खरं तर मैदानाच्या आतमध्ये टीम नक्कीच करते. बॅटिंग पॉवर प्ले इथे पुढे पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 40 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 40 आकडा आहे. टीम काळेवाडी 11 टीमने जवळजवळ 5 धक्के देखील आतापर्यंत 4 षटकांमध्ये खरं तर धक्के बसवलेत. इथे आता बॅटिंग पॉवर प्लेची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 5वं अर्थात बॅटिंग पॉवर प्लेचं खरं तर मार्गस्थ होत असताना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दादा गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आहेत. अगदी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश जावळे अगदी नॉन स्ट्राईकला आहेत. समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. चेंडू अगदी जमिनीला समांतर सिंगल तर आली. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. कॉलिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. अगदी आता मात्र विकेट सांभाळून खरं तर खेळावं लागणार आहे टीम काळेवाडी 11 टीमला. या ठिकाणी पुनश्च एकदा एक सिंगल मिळेल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने खरं तर 41 आकडा धावफलकावरती आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा. इथे देखील पाठलाग पुनश्च एकदा मैदानाच्या आतमधून करावा लागेल. सिंगल त्याच्यानंतर दुहेरीचा कॉल. मिळतील पुन्हा 2 धावा. लेग बाईच्या माध्यमातून खरं तर मुख्य पंच देखील कळवतायत अगदी मिळत आहेत 2 धावा. धावफलक 43 या आकड्यावरती आहे. 43 रन्स 43 धावा धावफलकावर. गणेश जावळे खोलवर टप्प्याचा अगदी चेंडू हाही देखील पाहायला मिळेल. अगदी इथे पुनश्च एकदा लेग बाईच्या माध्यमातून खरं तर एक सिंगल येईल. अगदी शरीर भेदक मारा खरं तर गोलंदाज नक्कीच करतील. बॅटिंग पॉवर प्लेची खरं तर ही मागणी आहे या षटकामध्ये. आक्रमण बनवायला हवाय ऋत्विक. खोलवर टप्प्याचा क्रॉस टू बॅट. इथे स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डीप स्क्वेअरच्या दिशेने येईल. सिंगल याही चेंडूवरती अगदी मिळतीये. कट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक बदलेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45.
45 धावा धावफलकावरती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गणेश जावळे ब्लास्ट करण्यासाठी इथे लोव फुल टॉस पाठीमागच्या दिशेने कट केलाय. चेंडू तो वेगवान झालाय, पाठलाग तर करावा लागेल. चेंडू जिंकेल का मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जिंकतील. कित्येक धावा खर तर दिवसा ढवळ्या चोरी होतील. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. चौकार मिळतो या चेंडूवरती आणि चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल 49 रन ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमधून. दोनही खेळाडूंना पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. गणेश जावळे आणि ऋत्विक काळेला खरं तर मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बनवणं इथून पुढे गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा उंच हवाई तडाखा आहे. समोरच्या दिशेने आक्रमण झालंय. चेंडू वन बाउन्स लँड होईल. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. 4 रन. जवळजवळ 5 षटकांचा खेळ संपेल. 50+ 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावा खरं तर धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी धक्के नक्कीच प्रकाशर जास्त बसलेत, परंतु धावफलक देखील तितकं चांगलं प्लॅनिंग नुसार खरं तर खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गणेश जावळे आणि ऋत्विक काळेला इथून पुढे मॅसेज पुरवण्यासाठी खरं तर ड्रिंक्स ब्रेक मध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रणजित फराटे खरं तर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक मध्ये काहीतरी बाहेरचा मॅसेज आतमध्ये पोहोचवण्यासाठी खरं तर आलेत. मॅसेजचा वापर मैदानाच्या आतमध्ये केले जाईल का? अगदी कालच्या दिवसामध्ये खरं तर टीम भिवरी टीमचे आयकॉन दिलीप वर्मा पाहायला मिळाले. आज खरं तर नाहीत. आज त्यांच्या जागी आयकॉन दादाजी गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे आक्रमण फसवलाय की काय? पुन्हा एकदा आयकॉन डाव दी बॉल. इथे ओयूटी तर नक्कीच मिळेल. बॅटरी इथे बाद होतोय. विकेट आली आहे. खरं तर धावांना पूर्णपणे आता नक्कीच ब्रेक लावण्यामध्ये टीमला यश आलंय. अगदी विकेट मिळेल. अगदी धक्के आतापर्यंत बसत आहेत. जवळजवळ 6 धक्के बसलेत आतापर्यंत. संदीप गोपनेकर तर गोलंदाजी मार्क वरती आहेत. अगदी वैयक्तिक पहिलं व संघासाठी 6वं षटक त्यांच्या माध्यमातून मार्गस्थ झाले. अगदी सुरेख षटक. पहिल्या चेंडूला खरं तर त्यांच्या यश देखील मिळाले. काळेवाडी टीम आपल्याला अंतिमचा पुकार असेल. आपला खेळाडू पाठवून द्या. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. अगदी खोलवा टप्प्याचा हवाई तडाखामध्ये चेंडू लँड तर झालाय. आयकॉन इथे खरं तर डाऊन दी बॉल आहेत. अगदी झेल जो आहे तो नक्कीच मिस होतोय. अगदी याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. अगदी त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू इथे देखील आलाय.
त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्ट गणेश जावळे यांचा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये 1 बाउंड चेंडू लँड होईल 4 रन चौकार. चौकार मिळेल या चेंडूवरती आणि चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुन्हा एकदा बदलते. संघाची धावसंख्या 58 धावा धावफलकावरती आहेत. अगदी उलटा पुलटा खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गणेश खरं तर करतायत. अगदी हाही चेंडू या ठिकाणी चांगला पाहायला मिळेल. सुरेख षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मार्गस्थ करत असताना त्यानंतरचा चेंडू इथे पाठीमागच्या दिशेने एक कट झाला. वेगवान तर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मैदानाच्या आतमधून पुनश्च एकदा सनसनी दंदनी 4 रन चौकार. चौकार मिळेल या चेंडूवरती आणि चौकाराच्या मदतीने खर तर 6 षटकांचा दरम्यान खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 62 या आकड्यावरती आहे. 62 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय अगदी आदरणीय अनिकेत दादा राजूशेठ झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. अगदी दमदार आमदार चषक खरं तर पाहायला मिळेल. दिवस क्रमांक खरं तर अंतिमचा दिवस, फायनलचा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतो आपल्याला. परंतु आजचा दिवस कोणाचा असेल शिवतेज? 62 धावा धावफलकावरती 62. अगदी या ठिकाणी 12 चेंडू तर खरं तर उरलेत, अर्थात 2 षटकं शिल्लक आहेत. या पार्टनरशिपने जर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूमध्ये जर 45 बनवल्या तर सन्माननीय पपुशेठ जी भाडळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल दोघांसाठी. मग वाटून कसे घ्यायचे? बरं 500 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. अगदी आयकॉन पुनश्च एकदा नक्की जाऊन दी बॉल होतील आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. पार्टनरशिप करत तुटली गेली आहे. बॅटर इथे राहुल बॅटर या ठिकाणी खरं तर बाद होत आहेत. अभिषेक या ठिकाणी खरं तर बाद झालाय. अगदी राहुल कटके खरं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वं मार्गस्थ करतायत. पहिल्या चेंडूवरती राहुल यांना यश मिळालंय, विकेट आली आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. सचिन काळे खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत स्ट्राईक वरती. अगदी डॉट बॉल आला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील स्लो बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. कव्हरची गरज आहे. सिंगल तर मिळाली आहे.
सन्माननीय सोमनाथदादा गायकवाड यांच्याकडून खरं तर गणेशजी जावळे यांच्यासाठी पारितोषिक आले. षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सोमनाथजी बापकर यांच्याकडून खरं तर हे पारितोषिक आहे. इथे आडव्या बॅटने फटका तर अटेम्प्ट केला या चेंडूवरती, अगदी सिंगल मिळेल. त्याच्यानंतर दुहेरीचा कोणताही प्रयत्न खरं तर नाहीये, इथे सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक बदलत असताना संघाची धावसंख्या 64 रन ऑन द बोर्ड, 64 धावा धावफलकावरती आहेत. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, हवाई मार्गाने लँड करण्याचा प्रयत्न, सचिन काळेंचा क्लास रन. षटकार आक्रमण मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतंय. आक्रमण करणं गरजेचं असेल. अगदी जवळजवळ आपण पाहतोय धक्के बदलेस 3 साठी 7 धक्के आहेत, परंतु सचिन काळे आलेत आणि 70 धावा धावफलकावरती आहेत. 70 रन्स ऑन द बोर्ड, 70 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा अगदी कट करण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू येऊन यष्टिरक्षकापर्यंत पोहोचेल. अगदी चेंडू मात्र डॉट बॉल येतोय. 7 षटकांच्या दरम्यान खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या आता 70 या आकड्यावरती आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी हवाई तडाखा आहे आणि लँड मात्र अक्षय कटकेंच्या हातामध्ये खरं तर होईल आणि इथे विकेट आली आहे. बॅटर बाद होत आहेत. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमधून टीम काळेवाडी 11 ला बसतोय. 8वा धक्का, विकेट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. संदीप काळे आला सरची विकेट या ठिकाणी येते. ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. निखिल झेंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सत्तर धावा धावफलकावरती आहेत. तर त्याच्यानंतरचा चेंडू, 8 विकेट्स गमावल्यात. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमधून. निखिल खरं तर सातत्याने करतायत आणि इथे पाहायला मिळतो तर अगदी चांगला चेंडू पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वेगवान तर झालाय. समोरच्या दिशेने आक्रमण बनेल. इथे चेंडू सीमारेषा पार, मॅक्सिमम 4, चौकार. 74 धावा धावफलकावरती आहेत.
74 धावा धावफलकावरती. त्याच्यानंतरचा चेंडू आहे अगदी पुनश्च एकदा कट करण्याचा प्रयत्न निखिल मैदानाच्या आतमधून करतायत आणि पाहायला मिळेल त्याच्यानंतरचा चेंडू पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये असेल. निखी पुनश्च एकदा सज्ज आहेत इथे आक्रमण बनवेल डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. पुनश्च एकदा चेंडू खाली इथे झेल जो आहे तो मात्र नक्कीच निसटेल. इथे सिंगल मिळतीये. इथे अगदी चेंडू मात्र पुनश्च एकदा इथे धावचित होण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये असेल आणि विकेटचं पतन धावचित स्वरूपात खेळाडू इथे बाद होतोय. अगदी आपण पाहतोय टीमने बनवल्यात 75 बनवल्यात. नव महाराष्ट्र जे के डेव्हलपर्स भिवरी टीमला बनवायचे आहेत 76 धावा. 76 धावांचा बाटला भिवरी टीमला करायचा आहे.
चला जे के डेव्हलपर्स भिवरी टीम विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होते. अगदी टीमचा आयकॉन या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. अगदी मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने खरं तर गाजवून ठेवल्या त्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दागदा गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच्याबरोबर याच टीमचा हिरा अर्थात संदीप काळे खरं तर पाहायला मिळतील. बॅचला करूयात सुरुवात. अगदी विजयासाठी बनवायच्या 76 धावा. शहात्तर धावांचा पाठलाग टीम नव महाराष्ट्र जे के डेव्हलपर्स भिवरी टीम मैदानाच्या आतमधून करते. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटक मैदानाच्या आतमध्ये काळेवाडी 11 टीमचा प्रदीप सतफळे पहिले षटक खरं तर मार्गस्थ करत असताना पाहायला मिळेल. अगदी या चेंडूवरती समोरच्या दिशेने आक्रमण बनवेल. इथे देखील एक सिंगल जी आहे ती मिळतीये. आज खरं तर खेळाडूची ख्याती खूप मोठी आहे. दादा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहे. ते एक स्पर्धा खरं तर या खेळाडूने गाजवून ठेवल्यात. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एसट्यांच्या पाठीमागून अगदी संघाचा आयकॉन रणजित फालाटे खरं तर आपल्याला यष्टीरक्षकाची कामगिरीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. इथे रणजितच्या बॅटमधून पाठीमागच्या इनिंगमध्ये देखील एक षटकार आला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रणजित बाद झाला. परंतु काळेवाडी टीमने देखील सातत्याने नक्कीच खिंड लढवली आणि जवळजवळ 76 धावांचं आव्हान टीम पुढे उभं केलंय. त्याच्यानंतर पुरुष एकदा मैदानाच्या आतमधून आक्रमण झाले. समोरच्या दिशेने दादा गायकवाडचा ब्लास्ट आहे. हा 4 रन मिळवेल. चौकार मिळतोय अगदी या चेंडूवरती. सुरुवात देखील एक चांगली मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते. संदीप खरं तर स्ट्राईक वरती होता, सिंगल मिळवलं. त्याच्यानंतर दादाला खरं तर स्ट्राईक वरती आणलं. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. पाच धावा धावफलकावरती दादा गायकवाड पुनश्च एकदा. इथे देखील एक आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, अर्थात स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न दादा खरं तर करतायत. अगदी इथे मिस करतील या चेंडूवरती. अगदी डॉट बॉल मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय.
इथे देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतंय. चेंडू लँड तर होईल, अगदी वाहगाची दहाड फोडेल पहाड, आउट ऑफ द पार्क मॅक्सिममचे षटकार. आक्रमण मैदानाच्या आतमधून खरं तर दादांचा क्लास इथे पाहायला मिळतोय. षटकार. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने खरं तर चेंडूला पोहोचवण्याचं काम होतं. प्रदीप डाऊन दी बॉल येथील अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये प्रदीप यांच्या माध्यमातून देखील एक सुरू आहे. फॉलो थ्रू मध्ये खरं तर चेंडूला रोखतील. आक्रमण झालंय अगदी षटकार नक्कीच पाठीमागच्या चेंडूवरती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. इथे खोलवर टप्प्यात चेंडू, इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. चेंडू अगदी लँड होईल. पुन्हा एकदा छत्रपतींचा छावा मिळवेल साधावा. चरण षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून एकचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या खतऱ्याची घंटा वाढवेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 42 चेंडू आणि पाठलाग मात्र 59 धावांचा खरं तर टीमला करायचं. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये 42 चेंडू 59 धावांचा पाठलाग. 17 बनल्यात. दादा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये खरं तर आहेत. अर्थात अशोकजी गायकवाड आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात. ते मैदानाच्या आतमध्ये आज ब्लास्ट करतायत. 2 मोठे फटके देखील या षटकामध्ये आले. त्यानंतर एक सावकार देखील पाहायला मिळतोय. आक्रमण बनत गेलंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मार्गस्थ होत असताना या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गवरती अगदी पाहायला मिळतोय आपल्याला बांडवगाव फराटामध्ये गावचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा रणजित फराटे गोलंदाजी मार्कवरती आहे. रणजित आलाय आज. दिल सगळ्यांचा जिंकेल का? रणजित दिलजीत मैदानाच्या आतमध्ये. रणजित षटक क्रमांक 2. संदीप इथे आक्रमण बनवेल. या चेंडूवरती लोवल फुट टॉस चेंडू होता. या चेंडूवरती अगदी सिंगल आहे ती मिळेल. ती चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खरं तर करावे लागेल. दोनही खेळाडू मात्र अनुभवी आहेत. आता मात्र आयकॉन पुढे आयकॉनची लढत इथे पाहायला मिळते. अगदी एक अनुभव घेऊन खरं तर सातत्याने सराव करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दादा गायकवाड पुन्हा एकदा सज्ज आहेत. तर काळेवाडी 11 टीमचा आयकॉन रणजित फराटे. दादांनी देखील पाठीमागच्या षटकामध्ये तितका चांगला आक्रमण बनवला. 2 मोठे फटके, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. हे रणजित धावा रोखण्याचा प्रयत्न करेल की काय? गळपेस चढवेल की काय धावांना? इथे देखील इनसाइड आउट खरं तर नक्कीच चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. अगदी टप्पा जो आहे तो प्रत्येक चेंडूचा टप्पा तो वेगवेगळा नक्कीच रणजित मैदानाच्या आतमध्ये वापरेल. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे अगदी चेंडूला पुरेशी एकदा मैदानाच्या आतमधून नक्कीच जाऊ दिलंय. अर्थात बॅक टू बॅक दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख आलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्याच्यानंतर दादांना खरं तर पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न सुरू आहे रणजितचा. आक्रमण बनवून देत नाहीयेत. आक्रमण बनवायला हवा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा टीमवरती दबाव किंवा आपणच सोडवू शकतोय. त्याच्यामुळे इथे आक्रमण करणं गरजेचं असेल टीमला.
इथे मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या दिशेने एक हलकी शिकार, कॉट बिहाइंडचा शिकार, मोठी शिकार मैदानाच्या आतमधून आली आहे. विकेट, बॅटर इथे बाद होतोय. स्लो बन चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये आला. जेव्हा स्लो बन नक्कीच येतो तेव्हा खरं तर दखल बॉल अगदी पाहायला मिळतो. काही चेंडू वेगवान असतात तर काही चेंडूंमध्ये एक वेगळा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अर्थात स्लो बन वापरलाय आणि विकेट मैदानाच्या आतमधून येते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. राहुल कटके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रणजित गोलंदाजी मार्क वरती आहे. रणजितला या ठिकाणी नक्कीच दिल आता जिंकलाय काळेवाडी टीमचा. अगदी आपण पाहतोय हे षटक खरं तर सांभाळून खेळावं लागेल राहुल कटके यांना. राहुल कटके मैदानाच्या आतमध्ये आहेत. ब्लास्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भिवरी टीमचा खरं तर मास्टर आहेत. इथे फटका फसलाय की काय, दुसरा पुन्हा एकदा विकेट येते की काय, दुसरा मासा पुन्हा एकदा गाळाला चिकटलाय आणि इथे देखील एक विकेट आहे. बॅक टू बॅक आप्पा झेंडे खरं तर चेंडू खाली. अगदी चांगला झेल आप्पांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आप्पांचा धप्पा झेलच्या माध्यमातून विकेट. इथे बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये विकेट येते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे अक्षय गायकवाड. बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी 2 धक्के आहेत. त्यानंतर अक्षय गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती रणजित. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न अक्षय मैदानाच्या आतमधून करत असताना पाहायला मिळेल. इथे अवांतर धाब्यांचा कॉल इथे मुख्य पंचांचा. इथे वाईड बॉल. इथे वाईड बॉल मिळेल. वाईड बॉलच्या मदतीने धावफलक बऱ्याच वेळानंतर खरं तर शिवतेज बदलतंय. धावफलक 19 या आकड्यावरती पोहोचेल. 19 धावा धावफलकावरती. खलवट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती. इथे मिसफील्ड तर नक्कीच झाली आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न थांबवलाय अक्षयने. गुड कॉल खरं तर येतोय. अगदी या चेंडूवरती मिळते पुनश्च एकदा सिंगल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 2चा खेळ संपलाय. धावफलकावरती 20 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 20 धावा धावफलकावरती आहेत. तर समीकरण आता जिंकण्यासाठी बनतंय 36 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान. 36 चेंडू आणि 56 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये टीमला करावा लागेल. 36 चेंडू 56. आज मात्र कोण मैदानाच्या आतमध्ये नावाचा डंका खरं तर वाजवेल. दिवस कोणाचा असेल. फायनलची बाजी कोण मारेल. अगदी स्पर्धेचा अंतिमचा दिवस. आमदार दमदार चषक 2025 आदरणीय अडिकेत दादा राजू शेठ झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर हा गव्हाच क्रिकेटचा महासंग्राम आहे. सेमीफायनल 1 खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काळेवाडी टीमने देखील एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये केली. 75 बनवलं. 76 धावांचं आव्हान टीम नव महाराष्ट्र JK डेव्हलपर्स भिवरी संघापुढे उभं केलं. त्यानंतर दुसरी इनिंगला पुन्हा सुरुवात झाली आणि अगदी दादा गायकवाडचे देखील एक 2
फटके देखील चांगला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चौकार देखील आला, इथे विकेट आली आणि धावांना जो ब्रेक लागलाय तो मात्र ब्रेक अजूनपर्यंत थोडासा निघलेला नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण आता विजयासाठी बनेल. 36 चेंडू आणि 56 धावांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी तिसरं षटक पाहायला मिळत आहे. अमित झेंडे मार्गस्थ करतील. इथे मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. अमित झेंडे गोलंदाजी मार्कवरती अगदी अनुभव खरं तर खेळाडूंना मोठा आहे. तो अनुभव घेऊन खरं तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अक्षय गायकवाडला त्याने देखील एक उभं केले. पहिल्या चेंडूवरती डॉट तर मिळवलाय. अक्षय आपल्या आक्रमण बनवेल का, फटके मोठमोठे खेळेल का, प्रश्न असंख्य आहेत. पाठीमागच्या दिशेने चेंडू वेगवान झाला, पाठला करावा लागेल. सचिन चेंडूच्या बागेत धावतात, सिंगल आले. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. फेकी तोपर्यंत मिळेल आणि मिळतायत 2 धावा. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण याही चेंडूवरती बनेल. 2 धावा येतात या चेंडूवरती. समीकरण खरं तर खूप मोठं आहे. मोठमोठे फटके टीमला खेळावे लागतील या ठिकाणी. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे खोलवर टप्प्यात चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी देखील पुनशी एकदा सिंगल आहे ती मिळेल. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा असेल. अमित झेंडे गोलंदाजी मार्कवरती. संदीप काळेला खरं तर स्ट्राईक जास्त आतापर्यंत भेटलेले नाहीये. आतापर्यंत संदीपने फक्त 2च चेंडू खेळलेत आणि दोन्ही चेंडूवरती खरं तर सिंगल आल्यात. संदीपला आक्रमण करावं लागेल, संदीपला खेळावं लागेल. समोरच्या दिशेने संदीपचा ब्लास्ट, बिग षटकार. चरण इथे षटकार आलाय. धावफलक पुन्हा एकदा नक्कीच बदलेल. संदीप काळेला खरं तर मैदानाच्या आतमधून आक्रमण बनवावं लागेल. जास्त स्ट्राईक शूटेज करता संदीपला अजूनपर्यंत भेटली नव्हती. 2च चेंडू पाठीमागचे खेळला होता आणि दोनही चेंडूवरती बॅक टू बॅक खरं तर त्याने सिंगल आणल्या होत्या. धावफलक बदलतंय. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती आहे. 32 चेंडू विजयासाठी 47 धावांचं आव्हान. इथे देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. ऋत्विक खरं तर डाऊन दी बॉल आहे. संदीपला थांबवण्यामध्ये यश आलंय आणि ऋत्विकला अगदी चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी काळे खरं तर पाहायला मिळतील. शिवतेज काळे, ऋत्विक काळे आणि संदीप काळे. इथे खरं तर काळे बंधूंची खरं तर जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे बाद ठरते. विकेट, बॅटर बाद. संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती आहे. 29 रन ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. 31 चेंडू 47 धावांची गरज. 31 चेंडू 47 धावा. गोलंदाजी मार्कवरती अमित. तिसरा धक्का टीमसाठी. संदीपला थांबवण्यामध्ये यश आले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमोल फडतरे, खरं तर मोठा अनुभव आहे क्रिकेटचा अमोल फडतरे यांना, ते देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
29 धावा धावफलकावरती आहेत. टीम जास्त वेळ नकोय, सामना चालू करायचा आहे. 31 चेंडू 47 धावांची गरज. 31 चेंडू 47. मॅच पुन्हा एकदा बदलेल. अमोल फडतरे स्ट्राईक वरती, त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. खोलवर टप्प्याचा क्रॉस दुहेरी पाठीमागच्या दिशेने चेंडूला इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं. इथे सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. ओम इथे फेकी करेल, तोपर्यंत इथे धावांची चोरी नक्कीच केली जाईल. मिळत आहेत 2 धावा. जवळजवळ 3 षटकांचा खेळ संपतोय. टीम आता 31 या आकड्यावरती आहे. 31 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 31 धावा धावफलकावरती आज समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 30 चेंडू विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता टीम नव महाराष्ट्र JK डेव्हलपर्स भिवरी टीमला. 30 चेंडू 45. प्रदीप सतपळे षटक क्रमांक 4 खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या दिशेने उलटा पुलटा. अक्षय गायकवाड ते सिंगल आले. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे, थांबवलंय अक्षयला. अगदी या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मिळाली आहे. प्रदीप सतफळे अगदी पाठीमागच्या षटकामध्ये 17 धावा खरं तर केल्या होत्या. खर्च पहिलं षटक प्रदीपने हाताळलं होतं, तिथे 17 धावा त्याने खर्च केल्या गेल्या होत्या. प्रदीप पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत. पॉवर प्लेचं देखील षटक तितकं चांगलं पाहायला मिळेल. 17 धावा त्याने खर्च केल्या, विकेट देखील मिळवली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा लवा फुल टॉस. आक्रमण झाले. ऋत्विक पुन्हा एकदा डाऊन दी बॉल आहेत. अमोल फडतरेंना बाद करण्यामध्ये यश आलंय. इथे यश आणि यश नक्कीच टीम काळेवाडी 11 टीमला यश मिळाले. अगदी धक्का भिवरी टीम साठी बॅक टू बॅक बसत चाललेत. दी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात भिवरी टीमचा वंडर बॉय अर्थात तेजस जगदाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती धावांचा आकडा 32 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान पाहतोय 4 धक्के टीम साठी. अगदी गोलंदाजी मार्कवरती पुरुष एकदा प्रदीप सतपळे या ठिकाणी षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 4 चालू आहे. विकेट पाठीमागच्या चेंडूवरती येते. तेजस जगदाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कित्येक मॅचेस तेजस खरं तर खेळत असताना पाहायला मिळतो. सातत्याने सराव करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कित्येक ब्लास्ट करेल. काय करेल यावेळी भिवरी टीम साठी. अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. फ्लाय स्लिप डाऊन द बॉल पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल. फ्लाय स्लिपच्या क्षेत्रात चेंडूला रोखेल. सिंगल मिळेल या चेंडूवरती सुद्धा. सिंगल मिळेल. धावफलक बदलते. संघाची धावसंख्या अगदी 33 या आकड्यावरती आहे. 33 रन ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. 27 चेंडू 43 धावांची आवश्यकता. 27 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय गायकवाड इथे सज्ज आहे. त्यानंतरचा चेंडू पुढे एकदा मैदानाच्या आतमधून अक्षय. इथे उलटा पुलटा मैदानाच्या आतमधून फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे ट्राय तर लावली आहे. देखील तर आले होते. झेल तर सुटेल. मिळते सिंगल. दुखापत खरं तर होता होता खरं तर वाचलेत. अगदी या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मिळेल. आक्रमण बनवावा लागेल. मोठमोठे फटके खरं तर अक्षय गायकवाड आणि तेजस जगदाळेला खरं तर खेळावं लागले. पार्टनरशिप टिकवणं महत्वाचं आहे.
आता खरं तर धक्के जवळजवळ टीमसाठी 4 धक्के बसलेत. अगोदरचे खेळाडू जेव्हा बाद होता त्याची किंमत खरं तर खूप मोठी आहे. अगदी किमती खेळाडू लगतचे 4ही बाद झाले. त्याच्यानंतर तेजस आहे. तेजस मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्यात चेंडू इथे पाहायला मिळतो. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. पुनशी एकदा एक सिंगल. दबाव दडपण पुनशी एकदा नक्कीच ओढवून नक्कीच भिवरी टीम वरती जात असताना पाहायला मिळते आपल्याला. अगदी सिंगल येतात. धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने बदलते. 35 धाबा. 25 चेंडू 41 धाबांची आवश्यकता. 25 चेंडू 41 धाबांची आवश्यकता टीमला. टीम 25 धावा. 25 चेंडू आणि 41 धाबांची आवश्यकता. अगदी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळतो. इथे देखील डॉट बॉल मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. जवळजवळ 4 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र नव महाराष्ट्र जे डेव्हलपर्स भिवरी टीम पोहोचली आहे 35 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आणि समीकरण जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. 24 चेंडू विजयासाठी 41 धाबांची आवश्यकता. 24 चेंडू 41 धाबांची आवश्यकता. दोघांना खरं तर आक्रमण बनवावं लागेल. अगदी 2 किंवा 3 मोठे फटके खरं तर 24 चेंडू मध्ये खरं तर खेळायचे. 24 चेंडू आणि 41 धावांचा हा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये असेल. चोवीस चेंडू आणि 41 धावांचा हा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये दोनही खेळाडूंना करायचा. अगदी तेजस जगदाळे आणि नॉन स्ट्राईकला अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका देखील अटॅम्प होतो. या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू येऊन पडतो. सिंगल आले. चुकी होते की काय मैदानाच्या आतमध्ये? चुकी कोणाची होईल? बाद कोण होतोय इथे? अगदी चुकी झाली. कॉलिंग मिस कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट आले आहे. धावचित स्वरूपात खरं तर तेजस जगदाळे इथे अतिघाई आणि संकटात नाही मैदानाच्या आतमध्ये करेल. इथे विकेट येते. बॅटर इथे बाद होतोय. सिंगल तर मिळाली परंतु दुसऱ्या धावेसाठी नक्कीच तेजस मैदानाच्या आतमधून धावला. अगदी धावची स्वरूपात बाद तेजस या ठिकाणी होतोय. विकेट आली आहे. तेजसच्या चेहऱ्यावरती आज निराशा भरपूर आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. कोणी बॅट्समन? प्रीतम कटके मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम कटके. अक्षय खरं तर आहे तिथे आक्रमण बनवतील. अक्षय सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. पुनशी एकदा नक्कीच पाठीमागची चूक इथे करतील का? नाहीत करणार. पाठीमागे नक्कीच चूक झाली. तेजस तिथे बाद झाला परंतु इथे पुनशी एकदा चूक सुधारावी नक्कीच लागेल भिवरी टीमला. या चेंडूवरती इथे सिंगल मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. समीकरण अगदी पाहतोय आपण. 22 चेंडू तर विजयासाठी 39 धावांचा पाठलाग आहे. 22 चेंडू 39 धावा. 2 मोठे फटके खरं तर खेळावे लागतील टीमला.
इथे देखील मैदानाच्या आतमध्ये इथे सिंगलचा प्रयत्न असेल, इथे सिंगल मिळेल. अगदी चोरटी ही सिंगल पूर्ण होते या ठिकाणी. असं वाटलं या ठिकाणी धावचीची संधी पुन्हा एकदा बनली गेली होती, परंतु या ठिकाणी खेळाडू पुन्हा एकदा वाचलाय. त्याच्यानंतरचा चेंडू पुरशी एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती देखील एक सिंगल मिळेल. हे सिंगलने गाडी ढकलून चालणार नाही. हे दुहेरीचा प्रयत्न करावा लागेल, बाजी लढवावी लागेल. इथे मिळतायत पुन्हा एकदा 2 धावा. 2 येतील. 2च्या मदतीने सामना पुन्हा एकदा पलटवार करून तर नक्कीच टाकेल. अगदी धावफलक आता मात्र 40 या आकड्यावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बनते 20 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 36 जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नव महाराष्ट्र जेके डेव्हलपर्स भिवरी टीमला बनवायच्यात. 20 चेंडू 36. इथे देखील एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनेल. इथे देखील एक सिंगल आले, प्रयत्न सुरू आहे. दुहेरीचा कॉल करावा लागेल. फेकी पुरशी एकदा मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फसते. मिळताय सिंगल. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस फटका देखील गेला. या चेंडूवरती एक सिंगल आले. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे, तर प्रयत्न थांबवला गेला आहे. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी 5चा खेळ संपेल. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण बनतंय. 18 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34. 18 चेंडू आणि 34 धावांची खरं तर टीमला आवश्यकता आहे. तर फायनल मध्ये कोण जाईल याच्यासाठी खरं तर ही मॅच या ठिकाणी सेमीफायनल वन या ठिकाणी पाहायला मिळेल. 18 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. आमदार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम खरं तर रंगलाय. अगदी अंतिमचा दिवस आहे. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता टीमला बनवायच्यात नव महाराष्ट्र जेके डेव्हलपर्स भिवरी. 18 चेंडू 34. दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल 6वं षटक अर्थात बॅटिंग पॉवर प्लेची पागडी नक्कीच नव महाराष्ट्र जेके डेव्हलपर्स भिवरी टीम मैदानाच्या आतमधून करते. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतंय. 6वं षटक आणि षटक हाताळण्यासाठी पुरुष एकदा टीमचा आयकॉन रणजित फराटे मार्गस्थ करत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती अगदी ब्लास्टर मास्टर प्रीतम कटके मैदानाच्या आतमधून. चला टीम जास्त वेळ नकोय, सामना आता चालू करायचा आहे. अगदी 18 चेंडू तर विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून खेळा. या चेंडूवरती वेगवान सिंगल पूर्ण होते. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न थांबवलाय. सिंगल मिळेल या चेंडूवरती सुद्धा. समीकरण पुन्हा एकदा बदलेलं. अगदी 17 चेंडू तर विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 33. मैदानाच्या आतमधून अक्षय गायकवाडला स्ट्राईक वरती पोहोचवलंय. अक्षयला खरं तर आक्रमण बनवायला हवंय. मोठमोठे फटके खेळायला लागतील अक्षयला. अक्षय गायकवाड कालच्या दिवसामध्ये एक नक्कीच चमक अक्षयने दाखवली आहे. आजचा दिवस देखील कालच्या दिवसा इतकाच महत्वाचा आहे. इथे देखील एक डॉट बॉल
निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये मिळेल. रणजित फराटे खरं तर गोलंदाजी मार्कवरती आहे. टीमचा आयकॉन आहे. कित्येक मॅचेस, कित्येक स्पर्धा, कित्येक क्रिकेट विश्वामधले खरं तर एक मोठं नाव रणजितकडे सातत्याने आम्ही पाहत असतो. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे स्लो बन आलाय. अगदी मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. आपण पाहतोय दांडी तर मैदानाच्या आतमध्ये गुलू झाली आहे. इथे तिसऱ्या पंचांची मागणी पंच करतायत. अर्थात नक्कीच आपण पाहणार आहोत STC लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर हा रिव्ह्यू खूप महत्वाचा असेल. बॅक टू द पवेलियन. इथे दांडी गोल मैदानाच्या आतमध्ये होते आणि विकेट खरं तर आली आहे. अक्षय गायकवाडला तट सोडावा लागेल विकेट मैदानाच्या आतमधून. बॅटर बाद. अगदी धक्का मैदानाच्या आतमधून पुन्हा एकदा येतोय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6वा धक्का या ठिकाणी बसेल. धावफलकावरती धावांचा आकडा 43 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलते. अगदी समीकरण या ठिकाणी पाहतोय आपण. 15 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 33 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मैदानाच्या आतमधून चेंडू पाठीमागच्या दिशेने खरं तर ट्रॅव्हल होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जात आहे आणि इथे बॅटर घरट्याकडे जाईल. विकेट मैदानाच्या आतमधून आली आहे. बॅक टू बॅक दोनही विकेट खरं तर आले. संदीप या ठिकाणी बाद होत आहेत. अगदी धक्का आणि धक्का नक्कीच नवमहाराष्ट्र JK डेव्हलपर्स भिवरी टीमला भरपूर धक्के आतापर्यंत बसलेत आणि हा धक्का क्रमांक इथे पाहायला मिळतोय. 7वा धक्का या ठिकाणी बसलाय.
43 धाबा धावफलकावरती आहेत आणि धक्के मात्र 7. समीकरण पुन्हा एकदा मॅचचा पलटवार करून टाकेल. 14 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 33. अगदी आपण पाहतोय आयकॉन रणजित फराटे यांना 1 ओव्हर 4 बॉल देखील हाताळले गेलेत. अगदी 4 विकेट्स मिळवल्यात आणि 4च धावा खरं तर आतापर्यंत रणजितने खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी आयकॉन मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4च धावा खर्च झाल्यात पाठीमागच्या षटकांच्या विकेट ऍड करून आणि आताचे 4 विकेट खरं तर त्याच्या नावावरती आहेत. सुरेख गोलंदाजी खरं तर रणजितची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना अगदी पोहोचलाय. हॅट्रिकचा चान्स मैदानाच्या आतमध्ये. अक्षय इथे हॅट्रिक पूर्ण होईल का स्पर्धेतली? इथे चेंडू उंच पाठलाग पुन्हा एकदा चालू आहे. सिंगल इथे मिस कॉलिंग मिस कॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये रणजित जिंकेल का अक्षय कटके जिंकेल? इथे अगदी आपण पाहतोय खरं तर बॅक टू द पवेलियन नक्कीच तट मैदानाचा सोडावा लागेल. मैदानाच्या आतमधून विकेट आली आहे. अगोदरच्या दोनही विकेट चांगल्या पाहायला मिळाल्या, त्याच्यानंतर पुन्हा विकेट आली आहे डावचित स्वरूपात. ती आताची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट बॅटर बाद. अगदी टीमला धक्का मैदानाच्या आतमध्ये 8वा धक्का खरं तर बसलाय. 43 या आकड्यावरती टीम पाहायला मिळते. 8 धक्के नव महाराष्ट्र जे के डेव्हलपर्स भिवरी टीमला बसलेत मैदानाच्या आतमधून. बॅटर या ठिकाणी यश सज्ज होईल. फायनल मध्ये खरं तर कोण पोहोचेल? अगदी सेमीफायनल 1 आपण पाहतोय. दमदार आमदार चषक 2025 आदरणीय अनिकेत दादा राजू शेठ झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर क्रिकेटचा हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. महासोहळा आणि रणजित फराटे खरं तर गोलंदाजी मार्क वरती. 13 चेंडू 33 धावांची आवश्यकता. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती खरं तर धावा आलेली या षटकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला. इथे पुरुष एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना खरं तर पाहायला मिळतोय. अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल झालाय आणि षटकाची खरं तर मैदानाच्या आतमधून या ठिकाणी समाप्ती होतीये. 6 षटकांचा खेळ संपेल आणि भिवरी टीम 43 या आकड्यावरती आहे 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 43 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट्स. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पुन्हा एकदा नक्कीच बदलतंय. अगदी महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण समीकरण. 12 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 33 गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय गणेश जावळे या ठिकाणी षटक क्रमांक 7वा मार्गस्थ करत असताना पाहायला मिळतील. सातत्याने खरं तर काळेवाडी टीम मध्ये खेळत असताना खेळाडू हा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी गावाच्या टुर्नामेंट मध्ये भरपूर नावाचा डंका नक्कीच काळेवाडी टीमचा पाहायला मिळतोय. इथे गणेश जावळे खरं तर गोलंदाजी मार्क वरती आहे. 7वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. सन्माननीय शिवाजीजी काळे यांच्याकडून खरं तर गणेश जावळे यांच्यासाठी जर क्लीन बोल्ड मध्ये जर विकेट मिळवली तर 501 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय शिवाजी काळे खरं तर देतील. सामना पूर्ण एकदा ऑन करतोय मैदानाच्या आतमधून. बॅटर यश काटे नॉन स्ट्राईकला आहे. प्रीतम मैदानाच्या आतमध्ये आक्रमण बनवेल. समोरच्या दिशेने प्रीतमला देखील गळफास चढवलाय. इथे अगदी विकेट येते. बॅटर बाद होतोय. धक्का 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 मैदानाच्या आतमधून टीमला बसलाय. जवळजवळ 9वा धक्का या ठिकाणी पाहायला मिळेल. 9वा धक्का खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम भिवरी टीमला मैदानाच्या आतमधून न्यू बॅटर संदीप या ठिकाणी पाहायला मिळतील. अगदी संदीप खरं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लास्ट विकेट खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 9 धक्के टीम साठी बसलेत. संदीप मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून गोलंदाजी मार्क वरती गणेश जावळे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा चेंडू
इथे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण बनेल मैदानाच्या आतमध्ये वन बाउन्स रोखण्याचा प्रयत्न आहे. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळतीये, सिंगल मिळेल. या चेंडूवरती धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. 44 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 32. दहा चेंडू 32 धावांची आवश्यकता. इथे आक्रमण करत असताना इथे चेंडू हवाई मार्गाने तर पटकवलाय. अगदी मिळवणच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. दुसरी धावेचा कॉल मैदानाच्या आतमध्ये. मिळतील 2 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. समीकरण आता मात्र बनतंय ते अगदी पाहायला मिळतंय. समीकरण 9 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 30 आक्रमण बनवायला हवा आहे. क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. 46 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमची अर्थात लास्ट विकेट देखील एक टीमकडे शिल्लक आहे. लास्ट विकेट आहे. चेंडू हवाई मार्गाने लँड करण्याचा प्रयत्न. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये गणेश जावळे येतील. धावचीत होण्याची शक्यता मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मैदानाच्या आतमधून काय घडेल? फेकी थोडीशी अस्ताव्यस्त होऊन पडते. मिळत आहेत 2 धावा. इथे 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक बदलेल. अगदी संघाची धावसंख्या आता मात्र 48 या आकड्यावरती. लास्ट विकेट खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. समीकरण 8 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28. 8 चेंडू 28. मॅच ऑन पुन्हा एकदा. इथे अगदी पाठीमागच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये चेंडू नक्कीच धावतोय. अगदी हलकीशी काढा तर नक्कीच होती, परंतु मिस मात्र झेल होतोय मैदानाच्या आतमधून. हाही चेंडू खरं तर चांगला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 7 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. आक्रमण करायला हवाय. प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे फटके अटेम्प्ट करायला हवेत. 7 चेंडू 28. इथे चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल आणि अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी येतोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा. इथे दांडी 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 केली जाईल. गोल. इथे विकेट आली आहे. स्पर्धेतले खरं तर पहिला इतिहास पुरुषी एकदा आमदार चषकामध्ये रचला जाईल. ऑल आउट खरं तर टीम नव महाराष्ट्र JK डेव्हलपर्स भिवरी टीम ऑल आउट होते मैदानाच्या आतमधून. अगदी या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर विकेट साठी पारितोषिक होतं. सन्माननीय शिवाजीजी काळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर क्लीन बोल्ड साठी होतं. ते नक्कीच गणेश जावळे यांना देण्यात यावं विनंती असेल. आणि मॅन ऑफ द मॅच त्यानंतर आपण देणार आहोत. टीम छत्रपती सासवड संघ आणि त्यांच्या विरोधात पिंपळगाव टीम. आपण टॉस साठी या. गणेशजी जावळे आपण समालोचन कक्षाकडे यायचंय.